ओबीसी नेता प्रोफेसर लक्ष्मण हाके ने नांदेड़ में एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कहा कि शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चौहान और पृथ्वीराज चौहान जैसे सर्वपक्षीय नेता जरांगे पाटिल को समर्थन दे रहे हैं। यह दुर्भाग्यपूर्ण है। हाके ने कहा कि वह इन सभी नेताओं के खिलाफ उम्मीदवार खड़ा करेंगे। उन्होंने कहा कि जब अशोक चौहान मुख्यमंत्री थे तब भी वे सिर्फ एक ही जाति के उपोषण को समर्थन देते थे और ओबीसी की मांगों पर ध्यान नहीं देते थे। अब भी उनकी वही नीति जारी है। ऐसे में उन्हें वोट क्यों दिया जाए। हाके ने यह भी कहा कि वे इन नेताओं के खिलाफ या तो उम्मीदवार खड़ा करके या एक मजबूत विकल्प पेश करेंगे। हाके ने यह भी कहा कि वे इन नेताओं के खिलाफ या तो उम्मीदवार खड़ा करेंगे या एक मजबूत विकल्प पेश करेंगे। त्याला पाठीशी घालण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधक करतायत हे त्याच्याहून दुर्दैव आहे। आणि त्याच्यामध्ये मग अशोकराव चव्हाण, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धवजी ठाकरे, एकनाथराव शिंदे ही सगळी मंडळी त्या माणसाला पाठिंबा देतात, त्यांचे आमदार खासदार जाऊन पाठिंबा देतात। मग आता याच लोकांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतो की नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही 100 विधानसभामध्ये जाऊ, त्यांची आमची लिस्ट तयार आहे। पाडणाऱ्यांची लिस्ट तर तयारच आहे, पण निवडून येणाऱ्याची सुद्धा लिस्ट आम्ही काही दिवसात जाहीर करू। त्यामुळे अशोकराव चव्हाण असोत किंवा पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत, ओबीसी त्यांना जाब विचारणार आणि ओबीसी त्यांच्या विरोधामध्ये पाडणाऱ्यांच्या लिस्टमध्ये निश्चित हेच अशोकराव चव्हाण महाराष्ट्रामधनं यांना मुख्यमंत्री केलं, यांच्या वडिलांना मुख्यमंत्री केलं। 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची धुरा यांच्या खांद्यावर असताना ते एका जातीच्या आंदोलनाला जातात, त्यांच्या आंदोलनाला जाऊन पाठिंबा देतात, 2-2, 4-4 वेळा भेट घेतात, पण ओबीसीचं काय म्हणणं आहे त्यांच्यावर बघत सुद्धा नाहीत, त्यांच्यावर ब्रशब्द सुद्धा उच्चारत नाहीत। मग कशाला पाहिजेत आम्हाला असे लोकप्रतिनिधी? आम्ही ज्या माणसांना मतं दिली, आम्ही ज्या माणसांना आमदार खासदार मुख्यमंत्री केलं, त्या माणसांनी आमच्या हक्काधिकारावर एक शब्द बोलू नये आणि का मतं द्यायची आम्हाला? निश्चित उमेदवार उभे करू किंवा त्याला जो एक सक्षम पर्याय पुढे येईल, सगळ्यांचं एकमत होईल, त्यांना सुद्धा आम्ही सपोर्ट करू। पण जिथं रुलिंग पार्टीने जर ओबीसीचा उमेदवार नाहीच दिला तर तिथं आम्ही उमेदवार सुद्धा उभा करू।